लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. मोहोळ तालुक्यातील कथित दूध भेसळ प्रकरणाचा अहवाल कुठे? जनतेचा संतप्त सवाल, प्रशासनाचं मौन का? सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील तांबोळे, पेनूर, सारोळे आणि मोहोळ शहर परिसरातील काही दूध संकलन केंद्रांमधून अन्न व औषध प्रशासनानं घेतलेल्या दुधाच्या नमुन्यांचा अहवाल अखेर कुठं आहे? हा प्रश्न आता सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे उपस्थित केला जातोय. मागील काही दिवसांपूर्वी दूध भेसळीच्या तक्रारीनंतर प्रशासनानं मोठी कारवाई करत नमुने संकलित केले होते. मात्र त्या तपासाचा निष्कर्ष काय निघाला? दोषी कोण? कारवाई झाली का? की प्रकरण दाबलं गेलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीयेत. दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विशिष्ट दूध व्यावसायिकांची नावे नमूद करून संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी दिल्यानं खळबळ उडाली होती. मात्र त्या तक्रारींचे पुढे काय झालं याबाबत प्रशासनाकडून कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मोहोळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर दूध संकलित करून इतर राज्यांमध्ये टँकरद्वारे पुरवठा केला जात असल्याची चर्चा असताना दूध गुणवत्ता तपासणीचा अंतिम अहवाल जाहीर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याचबरोबर काही दिवसांपूर्वी कालव्यात ओतण्यात आलेल्या सुमारे 12,000 लिटर दूध असलेल्या टँकरची चौकशी कुठपर्यंत आली? त्या प्रकरणात जबाबदार कोण? याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जनतेच्या या प्रश्नांना कोण उत्तर देणार? दुधाच्या नमुन्यांचा अंतिम अहवाल कुठे आहे? तक्रारीवर कोणती कारवाई झाली? संबंधितांची चौकशी झाली का? कालव्यात ओतलेल्या दूध टँकरचं सत्य काय? प्रशासन संपूर्ण अहवाल जनतेसमोर कधी मांडणार? दूध व्यवसायाशी संबंधित दोन व्यावसायिकांमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहारांमधून वाद झाल्याची चर्चा कितपत खरी आहे? फोनवरून परस्पर शिवीगाळ झाल्याच्या चर्चेबाबत सत्य काय? एकमेकांना बघून घेऊ अशा स्वरूपाच्या धमकीवजा इशाऱ्यांची चर्चा होत आहे. याबाबत संबंधित यंत्रणांकडे कोणती माहिती आहे का? या कथित वादाची कोणत्या शासकीय यंत्रणेकडे नोंद झाली आहे का? या सर्व प्रकाराची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत मोहोळ तालुक्यातील नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागलंय. अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा